UTL सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्ताराचा फॉर्म्युला ठरला। भाजप 21, शिंदेंची शिवसेना 13 आणि अजित पवार गटाला 9 मंत्रिपद मिळणार, सूत्रांची माहिती। एकनाथ शिंदेंकडे नगरविकास आणि महसूल खातं तर अजितदादांकडे गृहनिर्माण सार्वजनिक बांधकाम विभागाचं खातं असणार, सूत्रांची माहिती। शिंदेंच्या शिवसेनेच्या 3 मंत्र्यांना डच्चू देत नव्या चेहऱ्यांना संधी, सूत्रांची माहिती। अब्दुल सत्तार, तानाजी सावंत, दीपक केसरकर यांना मंत्री करण्यास पक्षातूनच विरोध असल्याची माहिती। अर्थ खातं आणि गृह खातं फडणवीसांकडे राहणार, सूत्रांची माहिती। तर बावनकुळे, पंकजा मुंडे, चंद्रकांत पाटील, मुनगंटीवारांची मंत्रिपदी वर्णी लागण्याची शक्यता। महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त ठरला। 14 तारखेला मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याची अजित पवारांची माहिती। एक देश एक निवडणूक विधेयकाला केंद्रीय कॅबिनेटमध्ये मंजुरी, पुढील आठवड्यात विधेयक सादर होण्याची शक्यता, सूत्रांची माहिती। शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्तानं दिल्लीतील निवासस्थानी अजित पवारांची भेट, सुनेत्रा पवारांसह भुजबळ आणि प्रफुल्ल पटेलांकडून शरद पवारांना वाढदिवसाच्या शुभेच्छा। सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ उद्या बीड जिल्हा बंदची हाक, सर्वपक्षीय नेते आणि सर्व समाजांच्या वतीनं बंदचं आवाहन। शिंदेंच्या उपस्थितीत मुंबईत शिवसेनेच्या आजीमाजी आमदार, खासदार, नगरसेवकांची बैठक संपन्न, बीएमसी निवडणूक पूर्व तयारी आणि रणनीती संदर्भात चर्चा। 4 आणि 5 जानेवारीला शरद पवार गटाची महत्त्वाची बैठक, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तयारीबाबत चर्चा होणार, गाव पातळीपासून राज्य पातळीपर्यंत सर्व नेते सहभागी होणार। अमरावती, भिवंडी, छत्रपती संभाजीनगरात एनआयएची छापेमारी, पाकिस्तानमध्ये देशविरोधी संघटनांशी संपर्क असल्याचा संशय, 2 जण ताब्यात। रत्नागिरीतील जयगडमधील जिंदाल कंपनीत टाक्यांचं काम सुरू असताना वायू गळती, 35 ते 40 विद्यार्थ्यांना श्वसन आणि उलट्यांचा त्रास, जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार। राज्यातील गुंतवणूक वाढवण्यासाठी सरकारचा नवा उपक्रम, गुंतवणूकदारांच्या मदतीसाठी कंट्री डेस्कची स्थापना, जागतिक प्रादेशिक ट्रेंडशी सुसंगत गुंतवणूक धोरण राबवणार। डोंबाराजू गुकेश 18व्या वर्षी बनला बुद्धिबळपटाचा नवा राजा, विश्वनाथन आनंदनंतर भारताला मिळाला दुसरा जगज्जेता, जागतिक अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धेत चीनच्या डिंग लिरेनला चेकमेट। UTL सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।